ती घाबरती हो. ही पाणी येते. सकाळचे वाजलेत 8 आणि आम्ही आलेलो आहे पूल मध्ये. बघा तोंडा बिंडात पाणी जाईल. पडला ती लोड जातोय पाठी माझ्या. ती बाकी व्हायची बाकी चापटी आहे ना. तो तरत बसला. पाय बघ त्याचे. गॉगल कुठे? बघ इथं पडलाय ते बघ. शायद से गार पाणी का रात्रभरचं पाणी आहे ना. दार फुगले आम्हाला बच्चा मी खाल्लं बॉल टाकतो. मी खाल्लं बॉल टाकतो. मी बनवलं मी तिकडे बघ. हे बघा आई लेक हा आणि मुलगी. हे बघा आई लेक आई. हॅलो गाईज, तर आज आहे नेक्स्ट डे आणि आम्ही आता परत वाजलेत 12:30 वाजलेत आणि आम्ही छान आता पाण्यात वगैरे परत स्विमिंग पूलमध्ये खेळून आलो आहे आणि आता जेवण करणार आहे आणि घरी जाणार आहे. तर चला अजून बघूया आपण काय काय करणार आहोत. ते आहे मम्मीला कसं वाटलं? मजा आली का? भारी. मजा आली. पाण्यात स्विमिंग पूलमध्ये खेळत होती मम्मी चांगली. मी खेळते आमच्या गावाला नदीमध्ये. मम्मी मजा आली. मम्मीला सगळ्यांना मजा आली. छान वाटलं. तर चला बघूया आपण आता जेवण काय काय आहे. नॉनव्हेज जेवण. तर चला स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. एवढा डॅम आहे तेवढी मारलं तर पाणी भेटतं. डॅमला पाणी नळाला पाणी नाही. हॅलो गाईज, तर आम्ही आत्ता चाललेलो आहे घरी. आत्ता वाजले दुपारचे 3 आणि बघा इथे कोण आहे माझ्यासोबत. इथं राव ना. नाहीये तो बघून आला. ते बघा हा कुठून चाललाय. वरून सरळ रस्त्याने जातच नाही, नुसतं वरून कुठून तरी चढायचं. कसं वाटलं वहिनी? मज्जा आली का? तुम्हालाच कसं वाटलं बघा. ट्रिप मी मॅनेज केली. मज्जा आली. छान वाटलं. पाणी स्विमिंगमध्ये एन्जॉय केला मस्त. 2 दिवस म्हणजे 1 नाईट. छान वाटलं. तर चला येताना माझ्या नावाने सगळेजण शिव्या खायला होते. छान आहे. 1 डे ट्रिप पिकनिकसाठी मस्त असं स्टेशन आहे. फिरायला पानशेतला आहे हे ॲडव्हेंचर मावळ म्हणून. तर जेवण वगैरे सगळं छान आहे. जेवणाची टेंटची सगळं छान आहे. लहान मुलांना खेळायला खरंच खूप छान प्लेस आहे. एन्जॉय करायला खूप मस्त असं प्लेस आहे. 1 डे पिकनिकसाठी नक्की या. छान वाटतं. एन्जॉय झालं आमचा आज 1 दिवस. हॅलो गाईज, तर आम्ही आलेलो आहे घरी. आत्ता वाजले रात्रीचे 11:30 आणि आम्ही आलो होतो मम्मीकडे 5-5:30 वाजता राऊंड आलो होतो
आणि आम्ही आल्यावर थोडंसं रेस्ट केला, कारण सकाळी खूप लवकर उठलो होतो, तर आम्ही खूप पूर्ण थकून गेलो होतो आणि खूप एन्जॉय केला होता. आणि पाण्यामधून बाहेर आल्यावर मोस्टली असं होतं की अंग जडजड होतं, हेवी वाटत होतं सगळं. आणि जेवण वगैरे पण छान झालं होतं. नॉनव्हेजमध्ये चिकनची थाळी होती, त्याच्यामध्ये सुक्कं चिकन होतं, रस्सा होता, असं छान जेवण पण छान झालं होतं. त्याच्यामुळे घरी आल्यावर झोपलो आम्ही लिटरली आणि संध्याकाळी उठलो, मग जेवण वगैरे केलं आणि आत्ता आलेलो आहे आम्ही आमच्या घरी फायनली. तर जे आता मी थोडंसं कॅम्पेनिंगबद्दल सांगते की कुठे आम्ही गेलेलो, काय लोकेशन होतं. तर आम्ही गेलो होतो पानशेतला. जे पुण्याच्या बाहेर राहतात त्यांच्यासाठी मी सांगते की ते पुण्यामध्ये पानशेत डॅम आहे, तर त्याच्याजवळ हे कॅम्पेनिंग आहे, नाईट कॅम्प. म्हणजे तिथे ॲडव्हेंचर मावळ म्हणून आहे, तर त्यांचे बरेच आजूबाजूला पानशेतमध्ये खूप सारे कॅम्पेनिंग तुम्हाला मिळतील कॅम्पेन करायचं असेल तर पुण्यामध्ये आम्ही आत्ता गेलो होतो ते पानशेतच्या डॅमच्या जवळ होतं ॲडव्हेंचर मावळ म्हणून. तर तिथे त्यांची सर्व्हिस वगैरे खूप छान होती, आम्हाला आवडलं खरंच. 2 दिवस आमचं म्हणजे एक रात्र आमचे 2 दिवस एक रात्र कशी गेली आम्हाला कळलं नाही, एवढं छान वाटलं. गेल्यावर सर्वात आधी चहा वगैरे चहा आणि कांदा भजी वगैरे दिली होती, त्यांच्याकडूनच हे सगळं होतं, पॅकेजमध्ये इन्क्लुडिंग होतं. पर हेड आमचं 1000चं पॅकेज होतं आणि टेंटमध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर पर हेड 1000चं पॅकेज होतं. आणि जर तुम्हाला रूम्स वगैरे घ्यायचे असेल, मचान घ्यायचे असेल तर त्याचे वेगवेगळे चार्जेस होते. आम्हाला टेंटचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता, आम्ही टेंटचा एक्सपिरियन्स नव्हता घेतला, त्यामुळे मग आम्ही टेंटचा एक्सपिरियन्स घेतला. खूप छान एक्सपिरियन्स होता, थोडासा थ्रिलिंग होता, रात्रीचं थोडंसं भीती तर रात्रीचा आमचा एक्सपिरियन्स थोडासा थ्रिलिंग होता, कारण मला खूप भीती वाटत होती इन द सेन्स की मायशू आणि आम्ही सगळे रात्री एका टेंटमध्ये झोपलेलो. मायशू रात्री जर रडायला लागली तर ती रात्री बाहेर घेऊन चला म्हणते आणि मग ते पॉसिबल नसं झालं आम्हाला तिथे. तर थोडंसं लहान मुलं असेल तर टेंटमध्ये राहायचं अवॉइड करा असं मी सजेस्ट करेन. रूम्स वगैरे घ्या, कारण थोडंसं कसं होतं तिकडचा जो एरिया होता तो थोडासा असा जंगल टाईप्स होता आणि बाजूला डॅम होता. तर मला भीती वाटत होती त्या गोष्टीची की काही जंगली जानवर वगैरे येईल किंवा म्हणजे नाही येणार, तिथे तेवढी सेफ्टी घेत असतील आणि घेतात. बट एक आपल्या मनात असतं ना की बाबा आपण कुठे आउटसाईडला गेलो, फर्स्ट टाईम गेलो, तर ते माझं होतं. त्यामुळं जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी थ्रिलिंग्स एन्जॉय करत असाल तर तुम्ही नक्की विजिट करा तिथे. आणि खरंच छान आहे रिसॉर्ट. त्यांचं 1 डेचं पण दिवसभराचं पॅकेज आहे त्याच्यामध्ये. तर मला फक्त थोडंसं माझ्यासाठी मला हे वाटलं की मायशू फक्त रडायला लागली, म्हणजे लहान मुलं रडतात मग ते बाहेर घेऊन चला मागे लागतात, मग ते रात्रीचं तुम्ही 2:30-3 वाजता नवीन प्लेसमध्ये बाहेर घेऊन नाही जाऊ शकत. कुठेही जावा की तुम्ही एकदम रात्रीचं त्यांना बाहेर नाही घेऊन जाऊ शकत. त्याच्यामुळे मी थोडंसं मला हे वाटलं. अदरवाईज खूप छान एक्सपिरियन्स होता आमचा. फर्स्ट टाईम आम्ही टेंटमध्ये वगैरे असं काही एक्सपिरियन्स घेतला होता. तर आम्हाला सकाळी असं गेल्यावर कांदा भजी, चहा आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळचं जेवण म्हणजे तुम्हाला एक इन्क्लुडिंग मिळतं. रात्रीचं गेल्यावरचं डिनर किंवा अदरवाईज तुम्हाला दुपारचं जेवण. तर आम्ही दुपारचं जेवण प्रेफर केलं होतं नेक्स्ट डेसाठी. आम्ही जायच्या आधी रात्रीचं जेवण आम्ही स्वतः केलं होतं, तिथेच केलं होतं इन द सेन्स की आम्ही घेऊन गेलो होतो. तर आम्ही ते जेवण वगैरे केलं आणि नेक्स्ट डे पण उठल्यावर सकाळी चहा, परत पोहे वगैरे असं ब्रेकफास्ट असतं त्यांचं. तर ओव्हरऑल असं पॅकेज होतं त्यांचं आणि खरंच छान एक्सपिरियन्स होता. मला तर खूप छान वाटलं. मी आता नेक्स्ट टाईम पण असं कुठेतरी अजून जाईल. तर तुम्हाला जायचं असेल तर नक्की व्हिजिट करून या. खरंच छान आहे ते रिसॉर्ट, खूप छान आहे. तिथे खूप सारे आंबे लागले होते आणि खूप छान वाटत होतं, बट तोडू नाही शकत. तर व्ह्यू खूप छान होता, खूप आवडला मला, सगळ्यांना खूप आवडला आणि सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला. तर दॅट्स इज गाईड. हा होता माझा आजचा व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आणि तुमचा काही एक्सपिरियन्स असेल तर माझ्यासोबत नक्की शेअर करा. आणि आपण भेटूया एक छान नवीन व्लॉगमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.